राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून जीर्ण बसेस आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। परवडणारी वाहतूक सेवा असल्याने एसटी बसचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी वेळोवेळी देखभाल न झाल्यामुळे या बसेस जीवघेण्या ठरत आहेत। अनेक बसेस ठरलेल्या वेळेनुसार सुटत नाहीत। प्रवासादरम्यान बस पंक्चर होणे, ब्रेक डाऊन होणे यांसारख्या घटनांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे। सध्या डहाणू बस डेपोत 43 बसेस कार्यरत आहेत। यामध्ये 12 लांब पल्ल्याच्या आणि 2 मध्यम पल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे। मात्र प्रतिदिन 180 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना येथे केवळ 142 कर्मचारी कार्यरत आहेत। यामुळे 38 कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून बसेस वेळेवर न सुटणे आणि देखभाली अभावी वारंवार बिघाड होणे या समस्या उद्भवत आहेत। अनेक बसेसची अवस्था खूपच वाईट आहे। तुटलेल्या काचा, खिडक्या, दरवाजे आणि वरून गळक्या बसेसमुळे प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनीच आहे। त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने तातडीने नवीन बसेस पुरवाव्यात आणि सेवा वेळेवर उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे।